तिथं त्याच्यावरती पोलीस प्रशासनानं आमच्यावरती गुन्हे दाखल करायला चालू केला. आम्ही तिथं अडवायला गेलो तेव्हा. एकमेव अशी ती आमच्या जगामधली ती बाई आहे. ती बाई त्या सगळ्या गोष्टींना डावलून काय करते तर आमच्यावरती आमच्या गावाला त्रास देते. यात प्रशासनानं हुकुमशाहीला वाव दिला आणि लोकशाहीला मारून टाकलाय, खून केलाय. आणि आम 200 जण येऊन आम्ही इथं सगळ्यांना सांगतोय 3 वर्ष लढा लढतोय. विभागीय आयुक्तांना 2 वेळा पत्र व्यवहार केलेत. खूप अभिमान वाटतो मला पुण्याचा. पण नक्कीच आम्हाला अशी आशा आहे की पुण्याच्या या भूमीमध्येच आम्हाला न्याय भेटावा. तुम्हाला खरं सांगतो, आम्ही 3 वर्षापासून एवढं लढतोय ना, आज आम्ही असं आहे की मेलो तरी चालेल, पण आम्हाला न्याय भेटल्याशिवाय आम्ही हटत नसतोय साहेब. आज जर पाहायचं झालं तर जे खानपट्टा व्यवसाय असतो त्या खानपट्टा व्यवसायाला बऱ्याच परवानग्या असतात. त्याच्यामध्ये एमपीसीबी बोर्डाची परवानगी असते, नंतर नगर रचनेची परवानगी असते, त्याच्यानंतर तहसीलदार असतात, त्यांच्यासाठी रोड ॲक्वायझेशनची परवानगी असते. अशा बऱ्याच परवानग्या घेतल्यानंतर तो खान परवाना हा अप्रूव्ह होतो. पण ज्यावेळेस आम्ही खान परवाना जेव्हा चालू झाला त्यावेळेस त्याच्या आम्ही माहितीच्या अधिकारांतर्गत ज्यावेळेस आम्ही त्यांच्या एनओसी काढल्या, त्यांचे डॉक्युमेंट्स काढले, तेव्हा आम्हाला समजण्यात आलं की नगर रचना विभागामध्ये जो टाउन प्लॅनिंगचा जो रिपोर्ट असतो, ज्या रिपोर्टमध्ये 12 मीटरचा विद्यमान शासकीय रोड असावा लागतो, तोच तिथं अवेलेबल नाही. उलट आमच्या बांधांवरनं रोड काढले त्या खान मालकीनीनं. ज्यावेळेस आम्ही अब्सेंट होतो त्यावेळेस त्याच्यावर मुरुम टाकला. आणि तुम्हाला माहिती असेल, शेती योग्य जमीन ही फक्त शेतकऱ्यांनाच वापरता येते, कमर्शियल वाहनांसाठी त्याच्या वाहतूक करता येत नाही. तिथं त्याच्यावरती पोलीस प्रशासनानं आमच्यावरती गुन्हे दाखल करायला चालू केला. आम्ही तिथं अडवायला गेलो तेव्हा. सेकंड, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे काय करतं, खानपट्ट्याला परवानगी देतं त्याच्यामध्ये असलेल्या नियम आणि अटींच्या अधीन होऊन. त्या 739 गटामध्ये माती नाला बंधारा शासन निर्णय हा जवळपास 2013 ला अप्रूव्ह झाला आहे. त्या शासन निर्णयामध्ये जवळपास जलबंधारा आहे अर्धा टीएमसीचा. तो जलबंधारा असून सुद्धा तहसीलदार त्याला म्हणतात की तलावासारखा खड्डा आहे तिथं. तिसरी गोष्ट म्हणजे अप्रोच 12 मीटरचा विद्यमान रोड नसताना सुद्धा टिपेनं ऑर्डर दिली कशी काय. नंतर खानपट्टा आदेश जेव्हा आम्ही काढला त्याच्यामध्ये लिहिलं जातं की 18 नंबरची अट आहे की ग्रामसभा ठराव असणं गरजेचं आहे. आमच्या इथे ग्रामसभा ठराव न घेता मासिक सभेचा उपसरपंचानं दिलेल्या ठरावावरती या एवढ्या मोठ्या खानपट्ट्याला परवानगी दिली कशी काय. त्याच्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं काही तिथं ॲक्वायझेशन झालेलं आहे. त्या ॲक्वायझेशन प्रॉपर्टीमध्ये ज्यावेळेस आम्ही त्यांच्यावर पत्रव्यवहार केला तेव्हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी त्या ज्या ॲक्वायर्ड प्रॉपर्टीमध्ये कोणालाही वाहतूक करण्यास परवानगी किंवा अधिकारपत्र देण्यात आलेलं नाहीत असं लिहून सुद्धा एकमेव अशी ती आमच्या जगामधली ती बाई आहे. ती बाई त्या सगळ्या गोष्टींना डावलून काय करते तर आमच्यावरती आमच्या गावाला त्रास देते. दुसरी गोष्ट म्हणजे आज जर तुम्ही बघाल तर 42वा नंबर मुद्दा 8 आणि शर्तींमधला की शासकीय जमिनीचा गैरवापर करता येत नाही. तर शासकीय जमिनीचा गैरवापर करून सुद्धा तिच्यावरती कारवाई किंवा तिच्यावरती रॉयल्टी का चढत नाही, हा खूप मोठा गंभीर प्रश्न इथं निर्माण झालेला आहे. आपल्याला शासकीय अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची मदत किंवा कुठल्याही प्रकारचा अधिकार आम्हाला काय बोलतो ना आमचा हक्क दिला नाही. मंडळ कृषी अधिकारी पंचनामा करतो, मंडळ कृषी अधिकारी लेखी त्याच्या सहीनं तालुका कृषी अधिकाऱ्याला अहवाल पोहोचवतो आणि लगेच 5 दिवसामध्ये तो अहवाल बदली होतो आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला जातो. म्हणजे अजून तुम्ही विचार करा की प्रशासन किती पद्धतीनं त्या एक खानपट्ट्यासाठी आमच्यावरती अन्याय करते. हे सांगण्याचं आम्हाला तुम्हाला कारण हेच आहे की कुठेही एखादा जर खान परवाना किंवा कुठेही खानपट्टा जर एखाद्या अन्यायाविरोधात होत असेल तर तुम्ही आरटीआयच्या माध्यमातून त्याचे कागदपत्र काढलं तुम्हाला कळते की तुमच्यावरती कशा पद्धतीने अन्याय होतोय. हे आम्ही 6 दिवस जे पळतोय कुठेतरी एक महाराष्ट्राला जाणीव करून देतोय की आज प्रशासनानं हुकुमशाहीला वाव दिला आणि लोकशाहीला मारून टाकलाय, खून केलाय. आज 6 दिवस आम्ही चालतोय तरी कुठलाही महसूलचा अधिकारी आज आम्हाला भेटायला आला नाही. आमच्या माननीय तहसीलदार मॅडम म्हणतात की 21 तारखेला तुम्हाला जिल्हाधिकारी येऊन भेटणार आहेत. आज 22 तारीख ओलांडून गेली तरी आमच्यापाशी कोण आलेलं नाहीये. म्हणजे याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की कशा पद्धतीचा प्रेशर त्यांच्यावरती टाकून ही खान फक्त चालू केली जाते. म्हणजे आम्ही नागरिक मेलो आणि खान चालू राहिली पाहिजे असं इंटेन्शन आहे का काय शासनाचं, असं आम्हाला वाटतंय. त्यामुळं वारजेकरांना आणि इथल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला आमची विनंती राहील की आमच्या या लढ्याला तुम्ही सामील व्हा आणि आमच्या या वाचाला अन्यायाला कुठेतरी वाचा फोडा. कारण की आज
अक्षरशः प्रशासन एक प्रकारचं झोपेचं सोंग घेतंय. अहो अक्षरशः दमले, आमच्या बायका रडायला लागल्या की नेमकं अजून का होत नाही. विभागीय आयुक्तांकडे आज आम्ही गेलो तर विभागीय आयुक्त म्हणतात की आज तुम्ही अपील दाखल करा, आज तुम्ही न्यायाप्रमाणे जा. अहो साहेब, त्रिभाषा सूत्र ज्यावेळेस निर्माण झालं आणि आज 5 तारखेला फक्त 2 भावांनी येऊन एक आंदोलन उभं राहिलं तर विदाऊट एक जीआर, गव्हर्नमेंटचा जीआर त्यांना रद्द करावा लागतो. तर हा तर फक्त खानपट्टा आहे हो. आणि आज 200 जण येऊन आम्ही इथं सगळ्यांना सांगतोय 3 वर्ष लढा लढतोय. विभागीय आयुक्तांना 2 वेळा पत्र व्यवहार केलेत. 18 ते 19 निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत, प्रांतांना दिलेत, तहसीलदारांना दिलेत, आरटीआयचे कागदपत्र काढलेत. सगळे कागदपत्र दाखवून सुद्धा जर जिल्हाधिकारी आमच्यासाठी खानपट्टा एक आदेश जर खानपट्ट्याचा रद्द करू शकत नाही तर 100% मी तुम्हाला सांगतो की हा हुकुमशाहीचा वाव झालाय आणि लोकशाहीचा इथं पूर्णपणे खून झालाय. हे मी तुम्हाला 100% सांगतो. आज मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे आणि तुमचं इकडे आंदोलन चालू आहे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या गावातले तुम्ही. सर, सातारा जिल्ह्यामध्ये आज जवळपास 6 आमदार आहेत, 3 मंत्री आहेत. आज उपमुख्यमंत्री आज आहेत सातारा जिल्ह्याचे. मला अभिमान आहे या गोष्टीचा. पण वाईट एवढंच वाटतं की आम्हाला असं वाटत होतं की सातारा जिल्ह्याची वेस सुद्धा ओलांडून आम्हाला देणार नाहीत असं आम्हाला वाटलं होतं. पण खरंच वाईट वाटतंय साहेब, एवढे सगळे मंत्री असून फक्त आश्वासनं पण दिले नाहीत. आश्वासनामध्ये आम्ही येतोय, आम्ही वेळापण पियेत त्यांना भेटा, आम्ही येतोय. एकही व्यक्ती, एकही मंत्री किंवा एकही एक म्हणजे म्हणतात जबाबदार लोकप्रतिनिधी आम्हाला भेटायला आणायला नाही सर. ही आमची खंत आहे साहेब. पुण्यामध्ये आल्यानंतर खरंच आम्हाला अभिमान वाटतो पुण्यांचा की आल्यानंतर कुठंतरी आज जे आमचे अतुलराज नांगरे साहेब, नंतर असे बरेच असे अधिकारी आहेत, बरेच असे नेते आहेत, बरेच असे लोकप्रतिनिधी आहेत, आम्हाला भेटले, त्यांनी आमची सोय केली. बऱ्याच गोष्टींचा आम्हाला काही कमी पडते का ते सांगितलं. जिल्हा प्रमुख असतील इथले, म्हणजे अशी त्यांनी आम्हाला मदत करत गेले. खूप अभिमान वाटतो मला पुण्याचा. पण नक्कीच आम्हाला अशी आशा आहे की पुण्याच्या या भूमीमध्येच आम्हाला न्याय भेटावा अशी आमची इच्छा आहे साहेब. साहेब, तुम्हाला खरं सांगतो, आम्ही 3 वर्षापासून एवढं लढतोय ना. आज आम्ही असं आहे की मेलो तरी चालेल, पण आम्हाला न्याय भेटल्याशिवाय आम्ही हटत नसतोय साहेब. महाराष्ट्राच्या मातीमध्ये सातारा जिल्ह्यातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीमधले आम्ही आहोत सातारकर. आणि आज या सातारकरांना जर साताऱ्यातच नाही भेटत नसेल तर कुठेतरी आमचं वाईट वेळ आली की आम्हाला मुंबईत जाऊन न्याय मागावा लागतोय साहेब. आणि अशी आमची इच्छा आहे की प्रत्येक एका मावळ्यानं, प्रत्येक एका छत्रपतींच्या मावळ्यानं या लोकशाहीला मारणाऱ्या हुकुमशाहीला वाचा फोडण्यासाठी तुम्ही सहभागी व्हा, हे मी या तुमच्या माध्यमांमधनं तुम्हाला विनंती करतो साहेब. आज प्रत्येक आई बहिणी, हा बघा पाऊस पडतोय, हा परमेश्वर सुद्धा आमच्या साथीला आहे साहेब. परमेश्वर सुद्धा आमच्या साथीला आहे. खरं सांगतो, खूप मनातून बोलतोय साहेब. लय कष्ट आम्हाला झेलावे लागतात, पण एक दिवस नक्कीच आमचा विजय होणार ही एक आशा घेऊन चालतोय. यासाठी सगळ्या लोकप्रतिनिधी आम्हाला साथ द्यावी अशी आमची इच्छा आहे.